केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ठार मारण्याची धमकी देणं आणि 100 कोटींच्या खंडणी प्रकरणाने आता धक्कादायक वळण घेतलं आहे। नक्की काय आहे हे प्रकरण सांगते, पण त्याआधी थोडक्यातला फॉलो नक्की करा, कारण असे अपडेट्स आम्ही तुम्हाला नेहमीच देत असतो। नागपूरच्या या हाय प्रोफाईल प्रकरणात मुख्य आरोपी जयेश पुजारी याच्या प्रेयसीने न्यायालयात मोठी कबुली दिली आहे। जयेशची प्रेयसी मंजुळा आनंदप्पा हिने गडकरींच्या कार्यालयाचा नंबर शोधून तुरुंगात असलेल्या जयेशला पुरवला होता। 21 मार्च 2023 रोजी जयेशने गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात फोन करून 100 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली। इतकंच नाही तर त्याला कराची विमानतळाचा नंबर देखील पाठवला होता। बेळगावच्या तुरुंगात शिक्षा भोगत असताना जयेशने हे संपूर्ण षडयंत्र रचलं होतं। त्याने गडकरींच्या कार्यालयात फोन करून 100 कोटींची मागणी केली आणि पैसे न दिल्यास बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली। मंजुळाने सांगितलंय की जयेशने तिला लग्नाचं आमिष दाखवलं होतं, पण तो तिला ब्लॅकमेलही करत होता। याच भीतीपोटी तिने त्याला मदत केली। धक्कादायक म्हणजे खंडणीची रक्कम स्वीकारण्यासाठी जयेशने मंजुळाच्याच बँक खात्याचा वापर करण्याचं नियोजन केलं होतं। आता या कबुलीमुळे जयेश पुजारीच्या अडचणी वाढल्या असून नागपूर पोलीस या प्रकरणात अधिक कसून तपास करत आहेत। याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी थोडक्यातला फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।